नमस्कार. रायगड हॉस्पिटल आता मुळात आपण आतापर्यंतचे सगळे व्ह्यूज पाहिले असतील, पण हा एक ओपीडीवरचा ही बातमी अशी आहे की आतापर्यंत आपल्याकडे रुग्ण ॲडमिट झाल्याच्या नंतर मग सगळ्या प्रोसिजर त्यांना कशा पद्धतीने हॉस्पिटल वाटते, काय वाटते ते सांगत आले. पण आज आपल्याकडे साध्या ओपीडीसाठी एक रुग्ण आहेत, गेल्या काही दिवसांपासून आपल्याकडे येत आहेत. मधुरा पाटील म्हणून आपल्या भिवपुरी डिकसळ इथे राहतात. त्यांना अनेक महिन्यांपासून डाव्याकडच्या कमरेचं दुखणं अत्यंत वाढलेलं होतं. म्हणजे त्या जवळजवळ या उपचारासाठी मुंबई, पुणे, बदलापूर अशा ठिकाणी गेल्या, जिथे त्यांना अगदी 20-20, 40-40 हजाराची औषधं इंजेक्शन्स देण्यात येतील असं सांगितलेलं. परंतु ह्या सगळ्या गोष्टीला कंटाळून त्यांनी शेवटी रायगड हॉस्पिटल गाठलं आणि आपल्या इथल्या ऑर्थो ओपीडीला डॉक्टर पियुष गायकवाड यांच्याकडे त्यांनी मार्गदर्शन या सगळ्या गोष्टीचं घेतलं. त्याविषयी आज आपण जाणून घेऊया. नमस्कार ताई. मला हे सांगा की तुम्ही आतापर्यंत म्हणजे जसं दुखणं वाढलं तसं साधारणतः कुठे म्हणजे तुम्हाला काय बाहेरच्या डॉक्टरांनी मार्गदर्शन केलं? डॉक्टरांनी सांगितलं गेले का गोळ्या औषधं द्यायचे, एक्सरे काढा, एमआरआय काढा. त्याच्यानंतर ते सगळं केलं, सगळं दाखवलं, पण फक्त पेन किलरनेच फरक पडत होता. भरपूर गोळ्या खाल्ल्या मी, फरकच नाही आला, कुठेच नाही आला. किती डॉक्टर फिरले, अंबरनाथला गेले, बदलापूरला गेले, लोणावळ्याला गेले, पुण्याला गेले. पुण्याला पण किती फेऱ्या मारल्या. डॉक्टरने एकच सांगितलेला उपचार की मणक्यामध्ये इंजेक्शन द्यायला लागतील 2-20-20 हजाराची. पण मग त्याच्याने पण तुमचं दुखणं जाईलच असं नाही. अच्छा. दिली तरी पण मग 15 दिवस फरक पडू शकतो, परत चालू होऊ शकतो, परत इंजेक्शन घ्यायची. तर मी बोलले किती खर्च आणि किती सारखं हेच करत बसायचं. तर मग मी इकडे आले. सरांनी मला पहिल्या तरी गोळ्या दिल्या, नंतर मग ते इंजेक्शन दिलं, तर त्याच्याने माझं सगळं दुखणंच गेले, म्हणजे पूर्णच. आता माझं अजिबातच दुखत म्हणजे जे इंजेक्शनला तुम्हाला बाहेर 20 सांगितलं, 40 हजाराचा खर्च आणि त्या इंजेक्शनचे पैसे पण पैसे आहेत. म्हणजे इथले उपचार तुम्हाला अगदी व्यवस्थित बिनखर्चिक कसा झाला. आणि तुम्ही या इतके दिवस, इतके महिने ज्या गोष्टीसाठी 5 महिने पूर्ण गेले, इतके दिवस माझं दुखणं चालूच होतं. मला चालायला सगळ्याच गोष्टीला त्रासच होत होता, म्हणजे वेदना एवढ्या होत्या त्या सहनच होत नव्हत्या. म्हणजे एकंदरीत सगळ्या गोष्टी तुमच्या दूर झालेल्या आहेत. म्हणजे सरांनी तुम्हाला खूप वेळोवेळी मार्गदर्शन केलं. मला हे सगळ्यांना सांगायचं आहे की रायगड हॉस्पिटल हे लोकांना काही वेळेला अशा गैरसमजुती पण पसरत जातात की इथे बरेच पैसे आकारले जातात. पण हे तुमच्या समोरचं अगदी ज्वलंत उदाहरण आहे की ज्या रुग्णाने बाहेर अगदी 40 हजारासाठी म्हणजे इतक्या गावोगावी फिरल्यानंतर शेवटी आपल्याच इथल्या रायगड हॉस्पिटलमध्ये त्यावेळेला त्यांना अगदी मोफत दरामध्ये हा खर्च झाला. त्यांनी आपल्याकडनं उपचार केले. म्हणजे आपल्या इथल्या डॉक्टरांचं मार्गदर्शन इतकं योग्य होतं आणि याची अनुभूती या रुग्णाला आलेली आहे. त्यामुळे आम्ही हे सगळ्यांना सांगतो की आपले जे काही अडचणी असतील, जे काही प्रॉब्लेम्स असतील, आपण आमच्या रायगड हॉस्पिटलला या. आपल्या इथे फक्त 10 रुपये केस पेपरवरती आपण डॉक्टरांचं मार्गदर्शन तुम्हाला मिळतंय. आणि समोर जसं ताईंनी सांगितलं की ताईंना खूप छान म्हणलं. फिजिओथेरपी पण बाहेर घेतली, दोनच दिवस घेतली. थोडं म्हणजे 10-10 मिनिटात 300 रुपये. इकडे 50 रुपये फक्त घेतात आणि सगळ्या मशीन वगैरे लावतात, एकदम व्यवस्थित सर करतात, व्यवस्थित सांगतात. 1.5 महिना इकडे फिजिओथेरपी केली, पण छान, म्हणजे छान ते सर पण चांगले खूप समजून सांगतात. ठीक आहे, थँक्यू, धन्यवाद.